नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि धमाकेदार लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि हो प्रेक्षकांनो, जे खोटी लाज जेने घेतलेली आहे, तीच खोटी लाज घेऊन एक खूप मोठा ट्रॅप आता या गुलाबच्या बॉसला बाहेर काढण्यासाठी ही लाज जेने स्वीकारत खूप मोठा ट्रॅप आखलेला आहे. आणि या ट्रॅपमध्ये आता इकडे मात्र पद्मिनीने 4 करोडची लाच जेजेला देताच इकडे युवराज सुटल्यानंतर आता गुलाबचा खरा बॉस घरी परतलाय. आणि हा घरी परतलेला बॉस मात्र आता एका एका छोट्याशा चुकीमुळे आता इकडे जेच्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेने काही वेगळंच वळण घेतलेलं आहे. आतापर्यंत ज्या जे आपल्या सर्वांसमोर लाच घेताना आपल्याला दिसली, पण ते जे खोटाडी पोलीस ऑफिसर नाही, तर ती एक सत्यवादी आणि खूप स्ट्रॉंग अशी पोलीस ऑफिसर आहे. तिला कधीही लाज किंवा पैशाचा मोह नसतो. तिला फक्त एकच मोह असतो की गुन्हेगारांना सजा होण्यासाठी. तेव्हा तिने हा खूप मोठा आणि भयंकर ट्रॅप आता केलेला असतो. आणि या ट्रॅपमध्ये तो गुन्हेगार अडकलेला असतो, तो म्हणजे मकरंद आता खांडेकर. हो प्रेक्षकांनो, हाच गुलाबचा बॉस असल्याची शंका इकडे जेला तिच्या चौकशीतून आढळली होती. आणि मात्र या चौकशीतून आढळल्यानंतर आता हा ट्रॅप लावत सरळ तिने या ट्रॅपने मकरंदला घरी बोलावून खूप मोठा जबरदस्त असा गेम खेळलेला आहे. तर चला बघूया हा गेम नेमका आता या जेने कसा खेळला, काय खेळला, हा सविस्तर बघण्यासाठी आत्ताच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र जे आता 4 करोडची लाचची ती बॅग समोर ठेवून एकच विचार करत असते की खरंच आता जो काही तिने हा ट्रॅप आखलेला आहे, तेव्हा मात्र या ट्रॅपमध्ये आता हा समोरचा गुन्हेगार, ज्यासाठी एका गुन्हेगाराला तिला सोडून द्यावं लागलं, त्यासाठी आता हा समोरचा गुन्हेगार आता लवकर आपल्या जाळ्यात पकडला जाणार का, हाच ती सतत विचार करत असते. तेवढ्यातच तिथं तारिणी आणि केदार येते. आणि तारिणी केदारला असं समोर बघून मात्र आता जे बोलते, अरे वा, तुमचीच वाट बघत होते मी. काय झालं, खूप दिवसांनी खूप प्रश्नासह आले असाल हे मला माहिती आहे, कारण युवराज घरी गेल्या म्हटल्यावर तुमच्यासमोर खूप प्रश्नाचं डोंगर पडलेलं असणार. तर आता लगेच खूप स्ट्रॉंग होत आता तारिणी बोलते की हो, प्रश्नाचं डोंगर पडलंय मला, पण तुम्ही मला का सांगत नाही आहे आमच्या टीमला काही. त्यावर आता इकडे लगेच जे बोलते की अरे वा, मला माहिती नाही आहे की तारिणीला मला प्रत्येक गोष्ट सांगून सर्व काही करावं लागतं. त्यावर आता इकडे तारिणी बोलते, नाही प्रत्येक गोष्ट, पण मॅडम तुम्ही एवढं तरी सांगू शकता ना की तुम्ही युवराजला कसं सोडलं. त्यावर आता इकडे लगेच ही जी काही आहे जे ते बोलते की मनात आलं आणि मी सोडून दिलं. काय गं, तुला काय करायचं आहे, तू माझी बॉस नाही आहे, मी तुझी बॉस आहे, असं म्हटल्यानंतर आता सुद्धा इकडे मात्र आता जेने काहीही आता हाती लागू दिलेलं नाही आहे, ते म्हणजे तारिणी केदारच्या. आणि या बाईशी काही बोलून फायदा नाही असं आता तारिणीच्या लक्षात आलेलं असतं आणि तारिणी तिथून निघून गेलेले असते. पण आता तेवढ्यातच मकरंद घरी पोचलेला असतो. तर इकडे जेच्या आता जेला एक कॉल येतो आणि बोलतो की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इकडे खांडेकरांच्या घरी वॉच ठेवून आहे, कोण जातंय कोण येतंय. पण मात्र आता 15 दिवसापासून गायब असलेला आता हा मकरंद खांडेकर आता घरी पोचलेला आहे. आणि घरी पोचलेला आहे, मात्र खरंच तुम्ही सांगताय ना तसं मी त्याच्यावरती 15 दिवस झाले वॉच ठेवून आहे. आणि मात्र याच्या हालचाली तर मला काही ना काहीतरी आता इकडे गडबड वाटतंय. त्यावर आता इकडे जे बोलते, गडबड वाटतंय ना, काही ठोक पुरावा, एक काहीतरी मला छोटीशी त्याची क्लिप वगैरे व्हिडिओची बनवून दे. आणि तेव्हा मात्र या मकरंद खांडेकराला कसं बोलतं करायचं ना, या पोपटाला कसं बोलतं करायचं ना, त्यानंतर मला काय करायचं माहिती आहे. तर इकडे मात्र ज्या दिवशी छोटासा पुरावा तुम्हाला दिसेल ना, माझ्या हाती पुरावा लागणार ना, तेव्हा हा मकरंद खांडेकर आणि पद्मिनी खांडेकर आणि इकडे आता युवराजला पुन्हा मी जेलमध्ये नेणार. या बाईला तर मी सेक्शन 8ची मात्र नक्की पनिशमेंट देणार. मला लाच देते का, पण मात्र
मात्र जाऊ दे, काहीही झालं तरी माझा पुढचा प्लॅन फक्त हिच्यामुळेच सक्सेस होणार आहे. तर आता तो दिवस आलेला असतो जो की इकडे तारिणी आणि केदारला माहिती पडलेला आहे की त्यांच्या खबरीनुसार की 4 कोटीची लाच पद्मिनीने दिली. म्हणून मात्र इकडे आता जेने पद्मिनीच्या सांगण्यावरून युवराजला सोडवलं. पण इकडे मात्र आता टीम तारिणीला सर्वांना हे माहिती पडतं. त्यांना असं वाटतं की खरंच ही नेमकी मॅडमची काही चाल आहे की खरंच मॅडमने लाच घेतलेली आहे. त्यावर आता फातिमा बोलते की काय करावं मॅडम, काहीही कळत नाही. जे मॅडमचं जेवढं आपण ऐकलं त्यानुसार त्या लाच स्वीकारतील असं मला वाटत नाही. पण हा आपल्यासमोर जो व्हिडिओ आहे यानुसार तर त्यांनी लाच घेतलेली आहे. त्यावर आता तारिणी बोलते की आपण सध्या कोणत्याही आता टोकाला जाऊ शकत नाही आहे. कारण तुला माहिती आहे ना की आपल्या या कामामध्ये आता काही गोष्टी अशा आपल्याला समोरच्याला दाखवावं लागतात ज्यातून आपला खूप मोठा ट्रॅप सक्सेस होऊ शकतो. तर केदार बोलते की हो मॅडम, हो बॉस, तू योग्य बोलते, मला पटतंय. त्यावर इकडे दुसरीकडे आता जे मॅडमच्या हाती खूप जबरदस्त पुरावा लागलेला असतो. ज्या दिवशी गुलाबचा खून झालेला असतो, ज्या दिवशी गुलाबचा खून झालेला असतो सर्व ऑफिसर्ससमोर, त्या दिवशी नेमकं आता तिथं एक CCTV कॅमेरा असतो जो की आता या मकरंदच्या आता डोळ्याखालून लपलेला असतो. तेव्हा त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये फक्त एका सेकंदासाठी मकरंद आता त्या CCTV कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये कैद होतो. आणि तेव्हा आता जे मॅडम दुसरा पुरावा म्हणून आता खरं जिथं गुलाबचा खून झाला तिथं आता इकडे या मकरंद खांडेकरांचा फोन ॲक्टिव्ह होती का याचं सुद्धा लिस्ट काढते. तर त्याच्यात आता उत्तर येते हो. आता ज्या दिवशी गुलाबचा खून झाला त्या दिवशी मकरंद खांडेकरांचा फोन तिथं ॲक्टिव्ह होता. तेव्हा आता या 2 पुराव्याच्या बेसवर लगेच आता ही जे मॅडम वॉरंट काढते आणि सरळ आता वाऱ्यासारखी खांडेकरांच्या घरी पुन्हा दस्तक देते. तेव्हा मात्र आता पद्मिनी लगेच इकडे आता मॅडम समोर जाते आणि तू पुन्हा कशाला आली. त्यावर आता इकडे जे बोलते सांगते मी पुन्हा कशाला आली. आणि मला अगोदर सांगा तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये हा न्यू मेंबर कोण आहे. त्यावर आता चेतना समोर येते, न्यू मेंबर नाही आहेत मॅडम, ते माझे हजबंड आहेत आणि त्यावर माझे नवरोबा आहेत. त्यावर आता इकडे जे बोलते नवरोबा आहेत का, म्हणजे मकरंद खांडेकर का. त्यावर मकरंद आता येतो आणि हो मीच मकरंद खांडेकर, एवढा दिवस कुठं गेले होते तुम्ही. त्यावर आता मकरंद बोलतोय काही कामानिमित्त मी बाहेर गेलेलो होतो. त्यावर आता मकरंदा लगेच काही विचार न करता हातात बेडा घालते. तेव्हा कौशिक बोलते की काय चाललंय हे तुमचं, तुम्ही येता आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असं संशयित म्हणून घेऊन जाता. आता मात्र तुमचं हे मी खपवून घेणार नाही. त्यावर कौशिकीला आता लगेच जे मॅडम बोलते खपवून घेण्यासारखं काहीच नाही आहे, मी कायद्यानेच चालते आणि वॉरंट तू मला नक्कीच मागणार, त्या अगोदरच मी तुला वॉरंट देऊन देतो. तेव्हा मात्र आता खांडेकरांच्या कुटुंबात खूप मोठं वादळ आलेलं असतं की आता पुन्हा युवराज तर सुटलेला आहे पण मात्र इकडे आता मकरंद खांडेकराला पुन्हा अरेस्ट झालेली आहे. तेव्हा आता इकडे दयानंद येतो आणि बोलतो की मॅडम कोणत्या बेसवर तुम्ही आता मकरंदला पकडून देणार आहे. खरंच युवराजने काही गलती केलेली होती, मान्य होतं, संशयित म्हणून घेऊन गेला, पण आता मकरंदने काय केलं आहे तुम्ही सांगू शकाल का. त्यावर मकरंदने काय केलेलं नाही आहे असा प्रश्नच विचारू नका असं जे बोलते. आतापर्यंत युवराजचे गुलाबशी काही संबंध होते का हे मला माहिती करायचं होतं, पण मात्र हा जो काही मकरंद खांडेकर आहे हा गुलाबचा बॉस असल्याचा संशय मला आहे. आणि बॉस माहिती आहे ना काय असतो, सर्वात मोठा क्रिमिनल. म्हणून आता तुम्ही असं सरकारच्या कामात अडथळा घालू नका, एवढीच मला तुमची रिक्वेस्ट आहे. तेव्हा चेतना बोलते की नाही मॅडम, हे खूप साधे सरळ सोपे आहेत, हे असे नाही करू शकू. त्यावर आता इकडे जे बोलते की तुझ्यासारखं कोणी साधं सोपं सरळ नसते प्रत्येक व्यक्ती. त्यावर आता इकडे अरेस्ट करून मकरंदला पुन्हा जेलमध्ये घेऊन जाते आणि आता पुन्हा कोडं पडलेलं असतं तारिणी केदार समोर की खरंच असा मॅडमकडे काय पुरावा आणलेला आहे की ज्यामुळे ज्या व्यक्तीला आपण शोधत होतो तो मकरंद खांडेकरच आहे. तेव्हा मात्र आता पुन्हा प्रश्नासह इकडे जे समोर आता इकडे तारिणी केदार गेलेले असतात आणि इकडे खांडेकरांच्या घरी मात्र पुन्हा वादळ आलेलं असतं. तर चेतनाने आणि इकडे मात्र ईशाने खूप प्रचंड वादळ घातलेलं असतं घरामध्ये. तर इकडे दुसरीकडे मात्र आता सर्व पुरावे केदार तारिणीला दाखवत आता
मकरंद हाच गुलाबचा बॉस असल्याचं सिद्ध आता जेने केलेलं आहे. तर अशा प्रकारे वसुंधरा बेसरेचा सुद्धा हाच गुन्हेगार असावा असं सुद्धा आता जे तारीणला सांगते. तेव्हा मात्र तारिणीच्या पायाखालची जणू जमीनच सरकणार असते. तर आता प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेमध्ये खूप रंजक असा आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी बघत राहा माझं हे चॅनल आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.